हॅलो नमस्कार. आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. अतिशय नरम आणि सॉफ्ट असा हा डोसा आहे, पण हा सेट डोसा आहे. आणि हा करायचा कसा, इथे डाळ तांदूळाचा बिलकुल आपल्याला वापर नाही करायचा. अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आलूची भाजी कशी करायची, डोशाची आलूची भाजी. इथे उकडलेले बटाटे घ्यायचे, त्याची साल काढायची. नंतर मसाल्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे 3 साहित्य घेऊन आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. थोडी जाडसर झाली तरी चालेल, पण अशी आपल्याला पेस्ट करायची आहे. बघा, या पद्धतीने आपली आता पेस्ट झालेली आहे. नंतर काय करायचं, पॅनमध्ये तेल टाकायचं आपल्याला. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे, लगेच मोहरी टाकायची आणि जिरं टाकायचं. मोहरी जिरं झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये कांदे टाकायचे आहे. कांदे मी ते 3 कांदे घेतलेले आहे. कांदे थोडे जास्त वापरले आहे आणि कांदे आपल्याला चांगले होऊ द्यायचे. लवकर होण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे कांदे लवकर होऊन जातात, जास्त वेळ लागत नाही. आणि नंतर पेस्ट टाकायची, जी आपण पेस्ट केली आहे ती. मसाले टाकायचे, हळद टाकायची, धणे पावडर, जिरं पावडर अर्धा चम्मच आपल्याला वापरायचा आहे. इथे तिखट मात्र मुळीच वापरायचं नाही. आणि नंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहे. आता तुम्हाला जर पाहिजे असेल तिखट भाजी, तर तुम्ही तिखटचा वापर करू शकता. आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. बघा, आपली झटपट होणारी आलूची भाजी अतिशय सुंदर आणि पिवळी अशी झालेली आहे. ही आहे डोशाची भाजी. आणि याला एक वाफ येऊ द्यायची आणि थोडंसं ओलसरपणासाठी म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि कोथिंबीर पेरायचं. आता इथे आपल्याला सेट डोसा करण्यासाठी मी डाळ तांदूळ याचा मुळीच वापर करणार नाही आहे, किंवा तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करणार नाही. म्हणून इथे मी काय घेतलेलं आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहे. आणि पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे. आता त्याच्यासाठी आपल्याला रवा वापरायचा आहे. रवा इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. आणि 2 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. दही थोडंसं आंबट असलं तरी चालेल, पण खूपच जुनं दही नको. आणि थोडंसं पाणी टाकायचं. आता तात्पुरतं मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि त्याची आता पेस्ट करून घेणार आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहे. पोहे टाकल्यानंतर परत पाणी टाकायचं आपल्याला आणि परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. परंतु भांडं कसं कमी पडलेलं आहे, मला मिश्रण जास्त आहे, म्हणून मी त्यातलं काही अर्धं असं वाटण बाजूला काढलेलं आहे आणि अर्धं वाटण मी नंतर करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि 5 किंवा 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं. आणि नंतर बघा, आपला रवासुद्धा चांगला फुललेला आहे, परंतु मला थोडंसं घट्ट वाटत आहे, म्हणून मी परत त्यामध्ये पाणी टाकलं. अंदाज पाहून तुम्ही पाणी टाका, कारण कमी जास्त रव्यामध्ये होऊ शकतो. मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि इथे मी इनो वापरलेला आहे, पूर्ण 1 पुडी इनोची वापरली आहे. आणि ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. गुठळ्या मात्र त्यामध्ये नको. आता निर्लेपच्या तव्यावर काय करायचं, तेल गरम करायचं आपल्याला तवा. आणि नंतर त्याला आपल्याला तेल लावायचं आहे आणि कापडाने पुसून घ्यायचं आहे. 1 चमचा घ्यायचा. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे आणि जाडसर असं आपल्याला करायचं आहे. खूप पातळ नको, कारण डोसा कसा पातळ असतो, पण सेट डोसा हा थोडासा जाडसर असतो. बघा, किती सुंदर जाळी आलेली आहे. पहिल्या डोशाला थोडंसं कमी तुम्हाला जाळी वाटेल, परंतु जसं जसं तुम्ही करत राहाल ना, तसं तसं त्याला जाळी फुटेल. बघा, दुसरासुद्धा मी तसा सेट डोसा तुम्हाला करून दाखवला आहे आणि त्याला बघा कशा जाळी आलेल्या आहे. आणि मागून पलटायचं नाही आपल्याला, एका साईडने होऊन घ्यायचं आणि लगेच प्लेटमध्ये ठेवायचं. त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी ठेवली आहे. बरेच वेळेला मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी करून दाखवली आहे. नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा. आणि सोबत आलूची भाजी. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांना शेअरसुद्धा करू शकता. आणि पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मस्त खा आणि